मध्ये जशी आपण IPL ची स्पर्धा बघतो, प्रत्येक स्पर्धेदरम्यान IPL मध्ये आपण ऑरेंज कॅप पर्पल कॅप देत असतो, अशी प्रत्येक दिवसासाठी मात्र सर्वाधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट पटकावणाऱ्या विकेट टेकर गोलंदाजाला पर्पल कॅप आपण आज संपूर्ण दिवसभरामध्ये देतोय. तर या ठिकाणी मात्र ही कॅप जी आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे. दोन्ही खेळाडूंसाठी मात्र ही कॅप असेल. जो कोणी फलंदाज सर्वाधिक धावा बनवेल त्याच्यासाठी सुद्धा आणि जो कोणी सर्वाधिक विकेट पटकावेल त्या गोलंदाजासाठी सुद्धा आता मात्र या ठिकाणी ती कॅप आमच्याकडे पोहोचते. तर कालच्या दिवसातून आपण जसं बघितलं की सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूला ही कॅप दिली गेली, सर्वाधिक विकेट पटकावणाऱ्या खेळाडूला ही कॅप दिली गेली. तर दरम्यान 68 धावा बनल्या, 69 धावांच्या पाठलागाला इथून पुढे मात्र आता सुरुवात होताना संतोष सरांचा चेंडू फुलटॉस देख घुमा के वासिक भाई शेख पहली गेंद पे काम किया है नेक, यहां पर छक्का मारा है पहला और उनके बल्ले से बिल्कुल आया है 6 रन. कड़ाकेदार प्रहार श्री महाकाली ट्रॉफी 2023 षटकार. समोर मी विनंती करतोय मच्छिंद्र, समोरच्या खेळाडूंना मी विनंती करतोय, समोर जे आपल्या बॅनर समोर प्रेक्षक उभे, जर आपण एका खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसून घ्या. सगळ्यांनी आपण खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसून घ्या. तिकडे बॅनर समोर कोणी उभे राहू नका, साईड स्क्रीन समोर कोणी उभे राहू नका. आणि प्रेक्षकांना एक विनंती असेल कळकळीची, तुमच्याकडे बॉल जो येतोय षटकार चौकार मारलेला तुमच्याकडे आला की पटकन मैदानात द्या, वेळ वाचेल आपला. धन्यवाद संतोष सर. नागरगोजे लेकिन इस बार नो बॉल पे आया है 4. स्पर्धा प्रमुख तम्मादा गजदे यांच्या माध्यमातून चेंडू माघारी चाललाय. क्या बात है. आपल्या स्पर्धेचे मुख्य स्पर्धा प्रमुख सलग 4थं पर्व. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी आलाय. काय हा नो बॉल आहे की नाही हे कळेल आपल्याला या ठिकाणी. मेन पंचांनी तर दिलाय, हा नो बॉल म्हटलंय, पण त्या ठिकाणी गोलंदाजाने चॅलेंज केलंय की पंच मला वाटतं की हा नो बॉल नसेल. रिव्ह्यू घेतला नाहीये. अच्छा, रिव्ह्यू घेतलेला नाहीये. नो बॉल पंचांचा या ठिकाणी कायम राहील आणि नो बॉल वरती फ्री हिट. या फ्री हिटचा वापर कसा होणार पाहूया. मात्र टोटल धावा 11 म्हणायच्या. एका बॉल मध्ये 11 धावा कशा बनू शकतात नाही हे मात्र या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळाले. सर्वांगीण सुंदर क्रिकेट. म्हणजेच काय तर रोशन सर, एका चेंडूवर कितीही धावा निघू शकतात, एका षटकात कितीही धावा निघू शकतात. होय होय, नक्कीच आपण पाहूया. संतोष नागरगोजे यांचा फ्री हिटचा बॉल वासिक शिक साठी. या मॅच मध्ये पुन्हा एकदा या फ्री हिटच्या बॉलवर आक्रमण क्षेत्ररक्षक धावतोय, बॉलला अडवतोय आणि तिकडे मात्र आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. जबरदस्त फटका. ओव्हर थ्रो झालाय का? पाठीमागे मात्र बॅकअप साठी फिल्डर आहेत. चांगली लढत, एक जबरदस्त फाईट, एक बिग बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहात या महाकाली चषक 2024च्या पर्व 4थ्या दरम्यान. दिवस क्रमांक 4 मधून सामना क्रमांक 6 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा सामना. एका बाजूला आपण बघत आहात खांडेकर स्पोर्ट्स ढालगाव आणि विरोधात जय मल्हार रॉयल स्पोर्ट्स मोरगाव. या दोन टीम मध्ये एक जबरदस्त घमासान. आणखीन एक प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार 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 पार. षटकार. आणि वासिक शेख यांनी मात्र सकाळपासून आपण बघितलं बॉलिंग त्यांच्या मात्र ताकदीनं झाली, पण जी बॅटिंग आहे, जी बॅटिंगची अपेक्षा होती संघाची ती आतापर्यंत काहीशी असमाधानकारक बॅटिंग होती. आता मात्र मला वाटतं या मोठ्या खेळाडूंना एका मोठ्या सामन्यामध्ये, एका मोठ्या इनिंग्सला राखून आणि पाठीमागे ठेवून इथं या सामन्यामध्ये बाहेर काढायचा प्रयत्न चालवला. बचेंगे तो और भी लढेंगे असं मात्र कुठेतरी मात्र हे समीकरण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा संतोष नागरगोजे विरुद्ध वासिक शेख. आणखीन एक जबरदस्त स्ट्रेट ड्राइव्ह फटका, सीधी बॅट, नो बकवास, अलॉंग विथ द कार्पेट, बॉल बाउंड्री लाईन पार. मिळतील धावा 4 4 4 4. चौकार. व्हाट अ शॉट. इट्स अ क्लासिक. मी तर म्हणेन आजच्या दिवसाचा सर्वोत्तम देखना सुंदर फटका आत्ताचा होता. सीधे बैट से बिल्कुल कोहनी, बिल्कुल यहाँ पे एक क्लासिक बल्लेबाज की तरह आपको नजर आई होगी. और ये बाउंड्री लाइन के बाहर सीधा तीर की तरह क्लासिक स्ट्रेट ड्राइव, हाई फाई, मैच ऑफ द डे. ये अतिशयोक्ति बिल्कुल नहीं होगी अगर मैं ऐसा कहूंगा तो. जबरदस्त घमासान यहाँ पर चलता हुआ दोनों टीमों के बीच. फिर से एक बार उड़ा दिया हवाई. वाह रे वाह, वासिक भाई रन बनाए 6. वासिक भाई हम है, बाकी सारा पानी कम है. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. वैसे हम बड़े मैच के खिलाड़ी है भाई, बड़े मंच पे बड़ा पंच
मार कर ही जाएंगे। पुनः से आए हैं तो यूं ही ऐसे ही नहीं आए हैं और ऐसे ही नहीं जाएंगे। कुछ कीर्तिमान रचकर, कुछ कीर्ति बचाकर, कुछ कीर्ति छोड़कर हम वापस जाएंगे। आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया। जबरदस्त बल्लेबाजी वासिक शेख द्वारा। चला स्पीडअप घ्यायचंय। बिलकुल सही, बिलकुल सही। यहां पे जबरदस्त ताल। 29 रन्स ऑन द बोर्ड, 29 धावा धावफलकावरती। वासिक भाई परत तयार असतील आणि वासिक भाईंच्या आतापर्यंतच्या खेळाची आपण जर चर्चा केली, 3 षटकार 2 चौकार, लढाई आर पार। हा चेंडू हा खोचलेला होता मिडल लेगच्या मात्र मुळात आणि बुडात टाकलेला होता, पण तिथं वासिक भाई ओ ये क्या है, ही मात्र एक चुकीची कॉल, निश्चित चुकीची कॉल, आणि या चुकीच्या कॉल न मात्र या ठिकाणी बडा फॉल। वासिक भाईची विकेट अगदी आपल्या तालात, आपल्या लयीत आणि आपल्या निश्चितच रंगात ढंगात फलंदाजी करणारा फलंदाज आपल्या काहीशा चुकीच्या कॉलमुळे माघारी चाललेला आहे। मला वाटतं कोणाची तरी नजर लागली या बॅटिंगला असंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत धावा त्यांच्या बॅटमधून आणि जो स्टार्ट त्यांनी दिला होता ना, तर कुठेतरी त्यांच्या फलंदाजीलाही नजर लागली असंच म्हणावं लागेल। परंतु पहिल्या षटकाचा हा खेळ समाप्त झाल्यानंतर मला वाटतं अर्ध्या धावा ज्या आहेत त्या ऑलरेडी वासिक शेख यांनी आता आपल्या टीमला जमवून दिलेत। पहिल्या ओव्हर समाप्ती अखेरीस 29 वैयक्तिक धावा वासिक शेखच्या बॅटमधून, तर संघाची 29 धावांची वैयक्तिक खेळी करत संघाची धावसंख्या घेऊन पोहोचली आहे ते 30 धावांवर। वासिक शेख बॅक टू द पवेलियन आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। सोबत मात्र महादेव घाडगे नॉन स्ट्राईक वरच थांबले होते बऱ्याच वेळापासून, आणि आता मात्र त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षर, जो मगासच्या मॅच मध्ये सुद्धा एक जबरदस्त खेळी करणारा फलंदाज ठरला होता, आता तो मात्र मैदानावरती दाखल होतोय। म्हणजे आता 24 चेंडू 39 असं समीकरण या ठिकाणी उरलंय। 24 चेंडू 39। तर महादेव सध्या स्ट्रायकिंग एड वर असतील आणि महादेवला साथ देताना आता नवीन फलंदाज आणि अफसर सकाळपासून अफसरच्या बॅटमधून धावा येतात पाहूया। याही सामन्यामध्ये अफसरच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं मात्र निश्चित टीम जी सध्या फिल्डिंग करत आहे